नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळेस्वार, PhD संशोधन केंद्र श्री शिवाजी महाविद्यालय अकोलाच्या वतीने आपल्या सगळ्या संशोधक विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी 2019-20च्या लक्षपूर्वक आहे का 2019-20च्या विद्यार्थ्यांची PhD कोर्सवर्कची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन घेण्याचे ठरविले आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्या संशोधक विद्यार्थ्यांनी जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश आलेले दिसून येते आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण या ऑनलाईन परीक्षेला कसे सामोरे जाऊ त्या संदर्भामध्ये विद्यापीठाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ PhD 157/2021 हे पत्र आज दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी आपल्या अमरावती विद्यापीठाच्या साईटवर त्यांनी प्रसिद्ध केले आणि या PhD कोर्सवर परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये ज्या सगळ्या प्रकारच्या गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे त्यावर मी थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासमोर आलेला आहो। बघा, या PhD कोर्सवर ऑनलाईन जी परीक्षा आहे ही परीक्षा 2019-20 पुन्हा एकदा म्हणतो मी 2019-20 या सत्रामध्ये जे विद्यार्थी प्रवेशित झाले होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी कोर्सवर्क परीक्षा कोर्सवर्कची जी जो कोर्सवर्क आहे तो कोर्सवर्क पूर्ण केलेला होता आणि ज्या विद्यार्थ्यांनी या 19-20च्या सत्रातील या संशोधक विद्यार्थ्यांनी ज्यांनी अमरावती विद्यापीठाच्या MCARD म्हणजे परीक्षा फॉर्म भरलेले आहेत, याशिवाय आधीचे जे विद्यार्थी 2018-19 मध्ये प्रवेशित होते आणि त्यांचा रिझल्ट आला नव्हता किंवा ते अनुत्तीर्ण झाले होते 2018-19च्या सत्रातले विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही परीक्षा देता येईल की ज्या विद्यार्थ्यांनी MCARD भरलेले आहे। इथं मला हे सांगायचं आहे। दुसरं अजून महत्त्वाचं की आपल्या मनामध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत संशोधक विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झाले आहेत, मला अनेक फोन येत आहे आणि त्यामुळेच मला हा व्हिडिओ बनवा लागला। 2020-21 या सत्रातल्या विद्यार्थ्यांकरता ही परीक्षा नाही आहे। पुन्हा एकदा म्हणतो मी 2020-21 मध्ये जे विद्यार्थी प्रवेशित आहेत त्या विद्यार्थ्यांकरता ही परीक्षा नाही आहे, कारण या विद्यार्थ्यांची कोर्सवर्कच सध्या सुरू आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना पुढे परीक्षा द्यायची आहे। त्यामुळे आपल्याला इथं 20-21च्या सत्रातील विद्यार्थ्यांकरता ही परीक्षा नाही आहे। 2019-20 मध्ये जे विद्यार्थी कोर्सवर्क पूर्ण केलेला आहे आणि 18-19 मध्ये ज्या विद्यार्थी अनुत्तीर्ण किंवा नापास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांकरता ही परीक्षा आहे। बघा, या परीक्षेच्या ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याला थोडक्यात काय नेमकं आपल्याला करायचं आहे ते आपण आज बघणार आहोत। बघा, सगळ्यात अगोदर म्हणजे की दिनांक 20/4/2021 म्हणजे 20 एप्रिलला उद्याला 20 एप्रिल 2021ला संशोधन केंद्राला ऑनलाईन पद्धतीने तुमचे हॉल तिकीट्स किंवा प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत आणि या संशोधन केंद्रामार्फत आपल्याला ही प्रवेशपत्र देण्यात येणार आहेत। ती प्रवेशपत्र आपण महाविद्यालयातून घेऊन जाऊ शकता किंवा आपण आहे त्या ठिकाणी आपल्या ईमेल ID वर किंवा आपल्या WhatsApp या नंबरवर आपल्याला तुमची जी प्रवेशपत्र आहेत, तुमची जी हॉल तिकीट आहेत या कोर्सवर्कच्या परीक्षेची ते तुम्हाला दिली जाणार आहेत। त्यानंतर ही प्रवेशपत्र संशोधन केंद्रांना प्राप्त झाल्यानंतर ती जबाबदारी ही संशोधन केंद्राची आहे विद्यार्थ्यांना, संशोधक विद्यार्थ्यांना देण्याची। त्यानंतर या प्रवेशपत्रामध्ये तुम्हाला काय काय राहील, या प्रवेशपत्रामध्ये तुमचं नाव राहील, तुमचा रोल नंबर राहील, तुमच्या फॅकल्टीचं नाव राहील, तुमच्या जो तुमची शाखा आहे त्या शाखेचं नाव राहील, त्याशिवाय परीक्षेसंदर्भात आवश्यक असलेली या महत्त्वाची म्हणजे लिंक राहणार आहे, यूजर ID राहील, यूजर नेम राहील, त्यानंतर याचा पासवर्ड दिलेला राहील। या परीक्षेच्या संदर्भामध्ये या प्रवेशपत्रामध्ये किंवा ह्या हॉल तिकीटवर ही सगळी माहिती तुम्हाला या प्रवेशपत्रावर राहणार आहे। त्यानंतर या प्रवेशपत्रावर दिलेली जी लिंक आहे ती तुम्हाला कॉपी करायची आहे। कॉपी करून ती वेब ब्राउझरवर, म्हणजे वेब ब्राउझर म्हणजे काय, Google Chrome आहे, Mozilla Firefox आहे, शक्यतो Google Chromeच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये तुमच्या
कम्प्युटरवर किंवा तुमच्या मोबाईलच्या डेस्कटॉप मोडवर, शक्य झालं तर तुम्ही कम्प्युटरवर जर दिले, संगणकावर ही परीक्षा दिली तर सुव्यवस्थितरित्या तुम्हाला ती परीक्षा देता येईल. मोबाईलवर चांगल्या प्रकारचं जर तुम्हाला हाताळता येत असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ही परीक्षा देता येईल. बघा, विद्यापीठाने इथं चांगल्या प्रकारची सोय तुमच्यासाठी केलेली आहे. डायरेक्ट विद्यापीठ परीक्षा घेत नाही आहे. परीक्षा ही विद्यापीठ डायरेक्ट घेत नाही आहे. त्या अगोदर विद्यापीठ 27 एप्रिल 2021 रोजी एक मॉक टेस्ट घेत आहे. तुमची जी मुख्य परीक्षा आहे म्हणजे या कोर्सवर्कची जी परीक्षा आहे ती कोर्सवर्कची परीक्षा 2 मे 2021 रोजी घेण्यात येणार आहे. म्हणजे परीक्षेचा जो जी तारीख आहे ती आहे 2 मे 2021. आणि या ऑनलाईन परीक्षेला सामोरे जाताना तुम्हाला अडचणी येऊ नयेत म्हणून, म्हणजे तुम्ही परीक्षार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून विद्यापीठाने मॉक टेस्ट घेण्यासंदर्भामध्ये कार्यवाही केलेली आहे. आणि ही मॉक टेस्ट 27 एप्रिल 2021 रोजी घेण्यात येणार आहे. तर अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या हॉल तिकीटवर, तुमच्या प्रवेशपत्रावर जी लिंक येणार आहे, जो युजर आय डी, जो युजर नेम किंवा आय डी येणार आहे, जो पासवर्ड येणार आहे, त्या सगळ्या प्रवेशपत्रावरच्या माहितीचा उपयोग आपल्याला या मॉक टेस्ट आणि मुख्य परीक्षेच्या वेळेस कामात येणार आहे. बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे की आपण कम्प्युटरवर गेलो, गुगल क्रोम ओपन केलं. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला जो तुमच्या हॉल तिकीटवर प्रवेशपत्रावर जो लिंक आलेली आहे ती लिंक तिथं टाकायची आहे, कारण त्याच लिंकवरून आपलं होम पेज ओपन येणार आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन स्क्रीन दिसेल. लॉग इन स्क्रीन दिसल्यानंतर प्रवेशपत्रामध्ये दिलेला तुमचं युजर नेम टाकायचं आहे. तुम्हाला स्वतःचा काहीच करायचं नाही आहे. तुमचं समोर प्रवेशपत्र ठेवायचं आहे आणि त्या प्रवेशपत्रावरचं तुम्हाला युजर नेम टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. पुन्हा एकदा म्हणतो मी, प्रवेशपत्रावर लिंक दिलेली आहे ती लिंक कॉपी करायची, ब्राउझरवर जाऊन ती लिंक पेस्ट करायची. लिंक पेस्ट केल्यानंतर ओपन करायचं, पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर लॉग इन स्क्रीन दिसेल. लॉग इन स्क्रीन दिसल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम टाकायचा आहे. तो नेम कुठं राहील, तुमच्या हॉल तिकीटवर किंवा प्रवेशपत्र राहील. त्याच प्रवेशपत्रावर दिलेला पासवर्ड जो आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पासवर्ड यामध्ये बदलणे बंधनकारक आहे. कारण विद्यापीठाने जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड चेंज करून तुम्हाला तो द्यायचा आहे. असं का बरं करायचं आहे, कारण कोणाची परीक्षा कोणी देऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. प्रत्येक संशोधक विद्यार्थ्यांनी त्याच्या परीक्षेचं गोपनीयतेची बाजू ठेवण्यासाठी विद्यापीठाने कदाचित ही कारवाई केली असणार. पासवर्ड बदलणे बंधनकारक असल्यामुळे प्रथम लॉग इन केल्याबरोबर पासवर्ड बदलण्यासाठी पेज आपोआप ओपन होणार आहे. त्यावर करंट पासवर्ड म्हणजे तुमच्या हॉल तिकीटवर असलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर नवीन पासवर्ड जो आहे तो तुम्हाला हवा असलेला पासवर्ड तो टाकायचा आहे. म्हणजे तुमच्या प्रवेशपत्रावर हॉल तिकीटवर जो पासवर्ड आहे त्यासारखाच तुम्हाला नवीन पासवर्ड, त्याच आद्याक्षराचा, त्याच अक्षरासारखा तुम्हाला नवीन पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे. काही कठीण नाही आहे. तो जो पासवर्ड आहे त्याचसारखाच तुमचे अक्षर बदलून त्यामधले तुम्हाला नवीन पासवर्ड करायचा आहे आणि त्या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड फील्ड अशा प्रकारची एक जे हे राहील, जो बॉक्स राहील त्यामध्ये तुम्हाला कन्फर्म पासवर्ड फील्ड यामध्ये सेव्ह करायचा आहे. म्हणजे आधीचा जुना पासवर्ड जो आहे तो जुना पासवर्ड, त्यानंतर नवीन पासवर्ड आणि त्यानंतर तुम्हाला कन्फर्म करायचा आहे काय असं विचारलं जाईल आणि नंतर कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर तो कन्फर्म करावा. त्यानंतर सेव्ह चेंजेस नावाचं बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह चेंजेस नावाचं बटन येईल, त्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पासवर्ड हा निश्चित करायचा आहे. हा पासवर्ड स्वतःजवळ तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. प्रवेशपत्रावरचा नाही, प्रवेशपत्रावर तो जुना राहील. हा नवीन जो तुम्ही टाकलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. हाच पासवर्ड तुम्हाला मॉक टेस्ट आणि मुख्य टेस्ट जी विद्यापीठाची परीक्षा होणार आहे ऑनलाईन, त्या परीक्षा देतावेळी लॉग इन आय डी करताना तुम्हाला हा पासवर्ड उपयोगाचा ठरणार आहे. आता दिनांक 27 एप्रिल 2021 म्हणजे येणाऱ्या 27 एप्रिलला तुम्हाला एक मॉक टेस्ट द्यायची आहे. ही परीक्षा काय आहे?
ही परीक्षा दुसरी तिसरी काही नाही आहे. 2 मेला जी परीक्षा विद्यापीठ घेणार आहे त्या परीक्षेची पूर्वतयारी होण्याच्या दृष्टिकोनातून ही मॉक टेस्ट घेण्यात येत आहे. या मॉक टेस्टचा वेळ काय आहे? या मॉक टेस्टचा वेळ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जी शाखा आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी विद्याशाखा आहे, त्याकरता 27 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत ही 1 तासाची मॉक टेस्ट परीक्षा होणार आहे. संपूर्ण स्वरूप हे विद्यापीठाच्या परीक्षेनुसारच राहणार आहे. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे ही. पुन्हा एकदा म्हणतो, ही परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह आहे. मी ज्या ज्या सेंटरला शिकविलेल्या आहे त्या सगळ्या सेंटरला मी मॉक टेस्ट आधीच गुगल फॉर्मद्वारे घेतलेली आहे. त्या परीक्षेचं स्वरूप, किती प्रश्न आहेत, कसं राहील, त्यावर सुद्धा आपण येणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण या मॉक टेस्ट आणि मुख्य परीक्षा कशी द्यायची आहे त्याविषयी थोडक्यात पाहू. बघा, त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मी म्हटल्याप्रमाणे ही दुपारी 12 ते 1 या वेळेत 27 तारखेला होणार आहे. त्यानंतर कॉमर्स फॅकल्टी असेल, त्यानंतर ह्युमॅनिटीज फॅकल्टी असेल, त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी असेल. ह्युमॅनिटीज अंतर्गत सगळे विषय आले, मग मराठी असो, इंग्रजी असो, त्यानंतर हिंदी असो, त्यानंतर तुमचा इतिहास असो, भूगोल, सगळे विषय जेवढे, अर्थशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, हे सगळे विषय मानव विद्याशाखेतले ह्या सगळ्या विषयासाठी दुपारी 3 ते 4 या वेळेत होणार आहे. कॉमर्ससाठी सुद्धा आणि जे लायब्ररी सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही परीक्षा जी आहे मॉक टेस्ट ही दुपारी 3 ते 4 या वेळेत होणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की ही मॉक टेस्ट आपण कुठं द्यायची? बरोबर आहे, मॉक टेस्ट देण्यासाठी तुम्ही आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला ही परीक्षा देता येईल. काळजीपूर्वक आहे का? आहे त्या ठिकाणून ही तुम्हाला परीक्षा देता येईल. म्हणजे एखादा विद्यार्थी दुसऱ्या गावाला आहे, तो रिसर्च सेंटरला जाऊ शकत नाही, त्या विद्यार्थ्यांना आपल्या आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला ही मॉक टेस्ट परीक्षा देता येईल. ही मॉक टेस्ट परीक्षा दिल्यामुळे काय होईल आणि का बरं द्यायचे? ही मॉक टेस्ट परीक्षा विद्यापीठाची जी 2 मेला परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या अगोदर त्या परीक्षेची तयारी होण्याच्या दृष्टिकोनातून ही परीक्षा देणे अतिशय महत्त्वाचे आहे. मॉक टेस्ट देतावेळी काय करावं लागेल? मॉक टेस्ट देतेवेळी प्रवेशपत्रावर म्हणजे हॉल तिकीटवर जी लिंक दिलेली आहे ती लिंक गुगल क्रोम या ब्राउझरवर जाऊन ती लिंक त्यामध्ये टाकावं लागेल. तुम्हाला तुमचा युजर नेम टाकावा लागेल आणि जो तुम्ही नवीन बदललेला पासवर्ड होता तो पासवर्ड तुम्हाला त्यामध्ये टाकावा लागेल. तो टाकल्यानंतरच तुमची परीक्षा ही सुरू होईल. म्हणजे तुम्हाला ही परीक्षा सुरू होईल म्हणजे तुम्हाला त्या परीक्षेचं स्वरूप समजेल की ऑनलाईन कशी परीक्षा ही द्यायची आहे. म्हणजे 2 मे 2021 रोजी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या अगोदर ही मॉक टेस्ट अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. हीच मॉक टेस्टची जी पद्धती आहे तीच पद्धती मुख्य परीक्षा म्हणजे 2 मे 2021 रोजी जी परीक्षा आहे त्या परीक्षेला सुद्धा असंच तुम्हाला करायचं आहे. आता प्रश्न पडेल की मॉक टेस्टमध्ये जर मी फेल झालो तर काय होईल? मॉक टेस्ट हे परीक्षा विद्यापीठाची फक्त सरावासाठी घेतल्या जाणारी परीक्षा आहे. तुमची परीक्षा मुख्य परीक्षा देताना म्हणजे 2 मेची परीक्षा देताना तुम्ही चुकू नये. तुम्हाला पासवर्ड टाकता यायला पाहिजे, तुम्हाला लॉग इन करता यायला पाहिजे, तुम्हाला जे प्रश्न आहे त्या प्रश्न तुम्हाला ऑप्शन चूज करता यायला पाहिजे, त्याची उत्तर देता यायला पाहिजे. ह्या सगळ्यासाठी सराव म्हणून ही परीक्षा द्यायची आहे. दिनांक 2 मे 2021 रोजी तशाच वेळेनुसार म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये परीक्षा होणार आहे. उर्वरित सर्व विद्याशाखेसाठी दुपारी 3 ते 4 या वेळेमध्ये परीक्षा होणार आहे. आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना शक्य झाले त्या विद्यार्थ्यांनी रिसर्च सेंटरवर येऊन ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. दोन्ही परीक्षा मॉक टेस्ट आणि मुख्य परीक्षा ही रिसर्च सेंटरवर तुम्हाला देता येईल. किंवा ज्या विद्यार्थ्यांना येणं शक्य नाही आहे त्या विद्यार्थ्यांना आपल्याला आहे त्या ठिकाणून देखील ही परीक्षा देता येऊ शकते असं या पत्राद्वारे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर ह्या दोन्ही परीक्षा झाल्यानंतर आता तुमचं काम संपलं काय? तुमचं काम अजून जे आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं काम तुमचं 2 तारखेला संपून जाणार आहे. अनेक वर्षाची तुमच्या मनामध्ये आहे की परीक्षा कधी होईल, कशी होईल, काय होईल. ह्या सगळ्याविषयी मी ज्या ज्या सेंटरला शिकवलेला आहे त्या सेंटरला रिसर्च मेथॉडॉलॉजीसाठी मी सगळ्या प्रकारचा जो सिलेबस आहे तो कोर टॉपिक सगळे कव्हर केलेले आहेत आणि त्यावर आपण परीक्षासुद्धा
याच विद्यापीठाची जी परीक्षा आहे ही परीक्षा आपण ऑब्जेक्टिव्हनुसार परीक्षा घेतली आहे. ती तशाच प्रकारची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा ही या 2 मेला तुम्हाला द्यायची आहे. मॉक टेस्टलासुद्धा तशीच परीक्षा द्यायची आहे. एक प्रश्न राहील, त्याचे ऑप्शन राहतील, ते तुम्हाला ऑप्शन क्लिक करायचे आहे. आता त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की ही मॉडेल जी म्हणजे ही जी मॉडेल पहिलं जे आहे रिसर्च मेथॉडॉलॉजी आहे, यावर जो 80 मार्काचा पेपर आहे, त्या 80 मार्काच्या पेपरचीच ही परीक्षा विद्यापीठ घेत आहे. उर्वरित त्याच पहिल्या पेपरचं 20 मार्काचं मूल्यांकन रिसर्च सेंटर करणार आहे. त्यानंतर राहिलं मॉड्यूल 2, 3, 4 आणि 5. या मॉड्यूलसाठी आपण जे असाइनमेंट आणि सेमिनार सबमिशन केलेले आहेत, जे असाइनमेंट तुम्ही त्या रिसर्च सेंटरला सबमिट केले आहेत, त्या असाइनमेंटच्या आधारावर तुम्हाला ह्या बाकीच्या मॉड्यूलचे जे आहेत तर त्यावर तुम्हाला मार्क दिले जाणार आहेत. ज्यांनी व्यवस्थित लिहिल्या, ज्यांनी अद्यापपर्यंत असाइनमेंट आणि सेमिनार सबमिट केले नसतील, जे दिलेले तुम्हाला असाइनमेंट होते शिवाजी महाविद्यालयामध्ये गुगल फॉर्म म्हणजे एका लिंकद्वारे तुम्हाला ते असाइनमेंट अपलोड करायचे होते, ते ज्यांनी दिले आहेत त्या सगळ्यांना ते मार्क्स मिळतील. ज्यांनी अजूनही दिले नसतील त्यांनी कृपा करून लवकरात लवकर द्यावे. आता या रिसर्च सेंटरला विद्यापीठ ग्रीन आणि ब्लॅक कंट्रोल शीट देणार आहे. तुमचे मार्क त्याच्यामध्ये भरून पाठवायचे आहेत आणि त्याच्यासाठी जी पद्धती आहे ती सगळी रिसर्च सेंटर पार पाडणार आहे. ही सगळी परीक्षा पद्धती ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे याचे मूल्यांकन स्वयंचलित होणार आहे. म्हणजे ॲटोमॅटिक रीतीने तुमचा रिझल्ट हे त्या विद्यापीठाच्या यंत्रणेमार्फत होणार आहे. या सगळ्या प्रकारच्या मॉड्यूलचं इंटरनलचे जे मार्क आहेत ते रिसर्च सेंटरनी 10 मे 2021च्या आत विद्यापीठाला द्यायचे आहेत. आणि त्यानंतर या संदर्भामध्ये तुम्हाला काही जर अडचणी असतील तर या संपर्क नंबर विद्यापीठाने या पत्रामध्ये दिलेले आहेत. ते संपर्क नंबर जे आहेत तर ते कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपल्याला संपर्क करायचा आहे. त्याआधी रिसर्च सेंटरमध्ये मला तुम्ही माझा नंबर प्रत्येकाकडे आहे, माझ्या नंबरवर तुम्हाला काही अडचण जर लागली तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेसाठी 97 66 36 39 93 असा नंबर विद्यापीठाने दिलेला आहे. उर्वरित सगळ्या विद्याशाखा आहेत त्यासाठी 94 21 027 583 83 29 46 33 34 असे नंबर विद्यापीठाने दिलेले आहेत. मला असं वाटते की या संदर्भामध्ये ऑनलाईनची जी गडबड आहे, जे तुमच्या मनामध्ये प्रश्न होते त्याविषयी तुम्हाला उत्तरे मिळाली असतील. यानंतर आपल्याला पाहायचं की विद्यापीठाने आणि ते पत्र 4 फेब्रुवारी 2021चं होतं आणि त्यांनी ऑनलाईन एक्झामिनेशन PhD कोर्सवर्कची कशा प्रकारे घेतल्या जाईल त्या संदर्भामध्ये त्यांनी काही नीतिनिर्देशक तत्त्वे दिली होती, काही बाबी त्यांनी दिलेल्या होत्या. आणि या संदर्भामध्ये बघा की रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या संदर्भामध्ये त्यांनी मॉड्यूल 1 जी आपली परीक्षा होणार आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की देअर शॅल बी 40 मल्टिपल चॉईस क्वेश्चन इव्हनली डिस्ट्रीब्युट ऑन ऑल द युनिट्स. म्हणजे परीक्षेमध्ये 40 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. 40 बहुपर्यायी प्रश्न हे जे आहेत तर ते प्रत्येक युनिटवर समान रीतीने वितरित केलेले असतील. म्हणजे आपले 5 युनिट आहेत, त्या 5 युनिटवर प्रत्येक युनिटवर 8-8 प्रश्न, याप्रमाणे प्रत्येक युनिटवर 8-8 प्रमाणे 40 प्रश्न तुम्हाला राहतील. पहिल्या युनिटवर 8, दुसऱ्या युनिटवर 8, तिसऱ्यावर, चौथ्यावर, पाचव्यावर असे प्रत्येक युनिटवर 8-8 प्रश्न राहतील. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क राहतील. त्यामुळं 40 प्रश्न म्हणजे 80 मार्काचा हा पेपर राहील. आणि ही जी आहे तर हे सगळं इव्हॅल्युएशन जे आहे तर ते ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होत असल्यामुळे सगळी ती यंत्रणा जी आहे ती पारदर्शक ट्रान्सपरंट राहील. याच्यामध्ये काही आपल्याला साशंक नसावा. आणि इंटरनल असेसमेंट जे आहे तर ते रिसर्च सेंटर पार पाडणार आहे. त्यामुळे आपल्याला जी काळजी होती 2018-19चे रिसर्च स्टुडंट होते, 19-20चे होते आणि ते सगळे विद्यार्थ्यांचे फोन यायचे रिसर्च सेंटरला, आपापल्या सुपरवायझरला ते विचारायचे की आमची परीक्षा कधी होते. PhD जे सेल आहे त्या PhD सेलवर खूप भार आहे, आपण त्यांची स्थिती जाणून घ्यायला पाहिजे.
कर्मचारी कमी, सगळी यंत्रणा सगळ्या याच्यावर ताणतणाव आणि सगळ्या अशा परिस्थितीमधून ही परीक्षा सोयीस्कररित्या पार पाडेल असं मला वाटतं. आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये तुमची जी स्टेज आहे ही स्टेज आता कोर्सवर्कची परीक्षेचं आहे. कोर्सवर्कची परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला PhD साठी रजिस्ट्रेशन तुमचं होणार नाही. यानंतरचा जो पुढचा टप्पा राहील तो म्हणजे ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मार्कशीट मिळणार आहे. ती मार्कशीट विद्यापीठ देईल आणि ती मार्कशीट आल्यानंतर विद्यापीठाचं शेड्यूल लागेल. रिसर्च रेकग्निशन कमिटी जे विद्यापीठाच्या लेवलवर आहे ती रिसर्च रेकग्निशन कमिटी एक टाईमटेबल आखते आणि त्या टाईमटेबलमध्ये वेगळ्या फॅकल्टी वाईज तुम्हाला सिनॉप्सिस सादर करण्यासाठीच्या वेगळ्या तारखा येते. त्या सिनॉप्सिस सबमिट केल्यानंतर तुम्हाला व्हायवा द्यावा लागतो आणि तो व्हायवा द्यायच्या अगोदर तुमचं सिनॉप्सिस हा प्रिपेअर झाला पाहिजे. तो सगळी प्रक्रिया तुम्हाला PhD कोर्सवर्कची परीक्षा दिल्यानंतरच पुढे जायचं आहे. धन्यवाद मित्रांनो, मी इथं थांबतोय आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रकारचे जे प्रश्न असतील ते प्रश्नची सगळी उत्तरे आज मिळालेली असतील असं मला वाटते. या व्हिडिओच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही अजूनही समजलं नसणार, कोर्सवर्कच्या संदर्भामध्ये काही असणार तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा मला डायरेक्ट माझ्या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.